बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की IVF तर करायचंय, पण माझ्या अमुक मैत्रिणींनी सांगितलंय की नाही, मी केलं होतं पण फेल गेलं, किंवा तिची अजून कुठली तरी लांबची मैत्रीण, तिने केलं, 2दा केलं, खूप पैसे गेले, पण रिझल्ट काही आला नाही, गुण काही आला नाही. असं होतं ना आपल्यासोबत पण. कारण आपण एखादी गोष्ट करणार आहे म्हटल्यावर आपले सगळे मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट त्यांच्या पद्धतीने आपल्याला सल्ला देतात. आणि मी बऱ्याचदा असं बघितलंय की ना, चांगले सल्ला देणारे किंवा प्रोत्साहित करणारे कमी असतात, पण वाईट अनुभव आलेले बरेच जण असतात. बरोबर ना? तुमच्या बाबतीतही असं घडलंय का? मग त्याचंच उत्तर आज आपण पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर सुलभा पवार, स्त्री आरोग्य तज्ञ, अहमदनगर. हो, तर IVF काही कारणांनी फेल होऊ शकतं का? तर नक्कीच. IVF फेल होण्याची कारणं काय आहेत? IVF हे फेल जाऊ शकतं का? तर नक्कीच जाऊ शकतं. कोणत्याही टेक्नॉलॉजीचा 100% सक्सेस रेट नाहीये. तर प्रत्येक टेक्नॉलॉजी ही त्या व्यक्तिपरत्वे बदलते. बदलते म्हणजे कशी बदलते? आता मी आज हा ड्रेस घातलाय, मला हा आवडला, मी घेतला, पण एखाद्याला वाटेल नाही, रंग खूपच भडक आहे, त्याला नाही आवडणार ना. एखाद्याला सकाळी उठायला खूप आवडतं, एखाद्याला वाटतं नाही, मी रात्रभर काम करतो आणि सकाळी झोपतो. हे व्यक्तिपरत्वे जसं बदलतं तसं IVF चा सक्सेस रेट हा त्या व्यक्तिपरत्वे बदलतो. मग तो कसा? तर त्या स्त्रीचं वय किती आहे, मग ती 30च्या आतमध्ये असेल, 35च्या आतमध्ये असेल तर नक्कीच सक्सेस रेट जास्त आहे. जर वय 35च्या पुढे किंवा 40च्या पुढे गेलं असेल तर IVF होऊ शकतं का? हो, या परिस्थितीमध्येही IVF होऊ शकतं, बट सक्सेस रेट हा थोडा कमी असतो. त्याची कारणं काय? तर जसं जसं वय वाढतं तसं एग रिझर्व हा कमी होत जातो स्त्रीमधला. त्याचप्रमाणे शरीरातल्या हार्मोनची संख्या ही वयानुसार कमी कमी होत जाते. पिशवीचं आतलं आवरण ज्या पद्धतीने वाढायला हवं त्या पद्धतीने वाढत नाही एक 35 ते 40च्या वयानंतर. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण IVF करतो तेव्हा जेव्हा हे सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत आणि जी मेडिसिन लागतात ही कमी असतात जेव्हा ऍडव्हान्स एज मध्ये तुम्ही IVF साठी प्लॅन करता. तसंच जर एक 30शीतली तरुण आहे तर तिला साधारणतः शुगर, BP यासारखे आजार नसतात, पण एकदा 35च्या 40च्या जवळजवळ आपण गाठायला लागलो की इतरही मेडिकल कंडिशन्स जसं की थायरॉइड आहे, ब्लड प्रेशर, शुगर, इतर तत्सम व्याधी हे त्या व्यक्तीला किंवा त्या प्रकारची मेडिसिन्स हे चालू असतात. त्यामुळेही येणाऱ्या IVF ट्रीटमेंटवर परिणाम होतो. तसेच पुरुषांचे शुक्राणूंची पातळी कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, त्याची मोटिलिटी कशी आहे, यावरही IVFचा परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का? अगदी मी सोपं सांगेल, जे कपल खूप जास्त स्ट्रेस घेतात ना, म्हणजे ज्याला वाटतं अरे हे सक्सेस होईल का, किंवा याचे काय दुष्परिणाम होतील, किंवा माझ्या बाबतीत ह्याचा टेस्ट पॉझिटिव्ह येईल का, अशामध्ये ना हमखास फेल्युअर रेट येतो. का? कारण जेव्हा आपण खूप काळजी करतो ना तेव्हा शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात, त्यामुळे ना गर्भधारणा होत नाही. आणि स्ट्रेस हार्मोन्स मध्ये मोस्टली स्टिरॉइड्स, तत्सम प्रकारचे हार्मोन्समुळे गर्भधारणा होत नाही. मग अशा कपल्स मध्ये ना मी म्हणेल फक्त ना, तुम्ही जर एकदा त्याला ऑप्ट करताय तर प्रोसेस फक्त फॉलो करा आणि रिझल्टची वाट बघा. अति ताण घेऊ नका. मग तुम्ही म्हणणार ताण तर येणारच ना, एवढे पैसे खर्च केलेले असतात, सगळ्यांचं प्रेशर असतं घरच्यांचं. अशा वेळी आपण जेवढे शांत राहणार, जेवढं खाण्याच्या झोपण्याच्या वेळा पाळणार, तसंच आपल्याला अति ताण येऊ नये म्हणून मेडिटेशन किंवा आपल्याला आवडणारी ध्यानधारणा जेव्हा आपण करतो तेव्हा ह्या येणाऱ्या स्ट्रेसमधनं, जो की अनअवॉइडेबल असेल, कारण जेव्हा आपण स्वतः त्या प्रोसेसमधनं जातो तेव्हा खरंच काळजी असते, पण आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चांगल्या पॉझिटिव्ह गप्पा मारून हा वेळ घालवू शकतो आणि नक्कीच IVFचा सक्सेस रेट वाढवू शकतो. मी माझ्या मैत्रिणींना एवढंच सांगेल की जर तुम्हाला काही कारणास्तव वयाच्या 35शी नंतरही गर्भधारणा होत नसेल तर अगदी न घाबरता आणि मनात शंका कुशंका न घेता एका चांगल्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट कडे जाऊन IVF करण्याबद्दल सल्ला घ्या. आणि बरं, हे IVF ही जरी टेक्नॉलॉजी असेल ना तर प्रत्येकासाठी इंजेक्शन्स आणि ट्रीटमेंट ही वेगवेगळी असते. त्याच्यामुळे हे सायन्स नसताना IVF हे आर्ट आहे असं मी म्हणेल. त्यामुळे तुम्ही तुमचा फर्टिलिटी स्पेशलिस्ट कोण निवडता यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. या रिलेटेड जर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. माझी टीम तुमच्या शंकांचं निरसन करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल.